महाराष्ट्र टी एक्झाम प्रत्येक शिक्षकाला अनिवार्य करण्यात आले आहे. तर तुमचं डी.एड झालं असेल, तुम्ही पेपर फर्स्ट देऊ शकता. पेपर फर्स्ट हा इयत्ता 1ली ते 5वीसाठी असतो आणि जर तुमचं बी.एड झालं असेल तर तुम्ही पेपर सेकंड देऊ शकता. पेपर सेकंड हा इयत्ता 6वी ते 8वीसाठी असतो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पेपर फर्स्टसाठी लागणारे कुठले कुठले सब्जेक्ट आहेत ते पाहणार आहोत. तर पेपर फर्स्टसाठी आपल्याला बालविकास आणि अध्यापनशास्त्र हा सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टसाठी 30 प्रश्न 30 मार्कांसाठी. पेपर सेकंडसाठी भाषा 1 म्हणजे आपण जी भाषा, उमेदवाराने निवडलेली भाषा, आपण जी भाषा निवडू, समजा आपलं मराठी, इंग्रजी, हिंदी यापैकी आपल्याला जी भाषा हवी आहे ती निवडू शकतो. तसंच ती सुद्धा भाषा 1 सुद्धा 30 प्रश्न 30 मार्कांसाठी. भाषा 2 मध्ये सुद्धा आपल्याला समजा आपण इकडे मराठी निवडलं तर आपण इकडे हिंदी निवडू शकतो आणि जर समजा भाषा 1 मध्ये आपण हिंदी निवडलं तर भाषा 2 साठी आपण मराठी निवडू शकतो. अशा पद्धतीने भाषा 1 व 2 हे आपल्याला निवडायचे असते. ते दोघंही 30-30 मार्कांना 30-30 गुणांसाठी. नंतर इयत्ता 1ली ते 5वी पेपर फर्स्टसाठी गणित हा सब्जेक्ट असतो. त्यातही 30 प्रश्न 30 मार्कांसाठी आणि नंतर 5वा आणि सर्वात शेवटचा विषय म्हणजे पर्यावरण अभ्यास. त्यातही 30 प्रश्न 30 गुण असतात. असे एकूण आपल्याला 150 मार्कांसाठी 150 प्रश्न असतात आणि त्याला वेळ 2.5 तासाचा असतो पेपरसाठी. त्याच्यात नो निगेटिव्ह मार्किंग आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रश्न चुकला तर आपला मार्क जाणार नाही. फक्त आपल्याला एखादा प्रश्न बरोबर आला तर त्याचा आपल्याला मार्क मिळेल. त्यामुळे खूप फायदा होतो आणि 150 प्रश्न आहेत. अगदी पेपर सोपा असतो. अभ्यास व्यवस्थित केला, प्रत्येक बालविकास अध्यापनशास्त्राचाही प्रश्न अगदी सोपे असतात. पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात. फक्त काही शब्द बदलतात. आपण ते टॅकल केले पाहिजे. भाषा 1 साठी समानार्थी विरुद्धार्थी शब्द अगदी सोपे सोपे प्रश्न असतात. गणितातही आपल्याला अगदी 1ली ते 5वी मध्ये जे प्रश्न असतात तेच लेव्हल कमी असते. त्यानंतर पर्यावरण अभ्यासमध्ये हे घर कुठल्या राज्यात बांधले जाते, असे अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत. मी आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पेपर 2 साठी म्हणजे बी.एड वाल्यांसाठी 6वी ते 8वीसाठी कुठल्या प्रकारचे पेपरचं वर्गीकरण असतं ते सांगणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. मी त्यांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल.